छान दिसतं. छान शिवलाय तुम्ही मालक. हो. माझ्यासाठी शिवलाय का? नाही ऍक्च्युली तो ना एका क्लायंट साठी शिवलाय. अहो मग म्या घालून कसं कळणार तुम्हाला? अहो म्हणजे कसा दिसतोय ते तरी कळेल ना, मग माप घेता येईल नंतर. काही लई छान आहे. छान दिसतोय तुम्हाला, पण ना काहीतरी अजून थोडस डिझाईन करायला पाहिजे असं वाटतं याच्यावर. ते हातावर आहे ना, हातावर काही करता आलं तर. कुठे? इथे आहे ना त्या हाताला असं, हा जो इथे आहे ना, इथे असं काहीतरी ते. मास्टर्या काय 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 चाललंय हे? हा काय चाललंय? काय काय नाही काय. मी तेल घ्यायला आले म्हणून मला कळलं तरी ही तुझी नाटकं. काय चाललंय? अहो काय नाही, त्यांनी फक्त ड्रेस घालून बघितलाय. हो. हे ना शोभेला फसव. हा मला नको. आणि काय गा हे झगामगा घालून कुठे चालली आहेस तू? काय चाललंय काय तुमच्या दोघांचा? अहो त्या फक्त ड्रेसची ट्रायल घेऊन बघतायत. ट्रायल शोभेला घेऊन येते. हा आणि ते ट्रायल काय ना शोभेला सांग. ऐका. तिला पण कळू दे तिचा नवरा काय गुण उधळतोय ते. थांब. अहो सासूबाई, अहो असं काही नाहीये. काय सगळे मिले नरम पडले. ते बघ टोस्ट. अरे ते छोटे बटर दे ना, जिरा बटर ना का? जिरा बटर नाही आहेत तिकडे, आहेत का ग शोभे? ते छोटे दे ना, जिरा बटर. हा आले रे. हा ते ठेव. आहे का ग? नाही अगं इकडे आले ग. ए लता ते खारीचं पाकिट ठेवा मला. हा हा ठेवते. ते ठेवा खाली. इकडे हाय. हो वरती चल आणि बघ त्या तुझ्या नवऱ्याकडे आणि भानूकडे. आई परत सुरू झालीस? तुला किती वेळ सांगितलं सारखं 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 त्या विषयावर बोलू नकोस. एकदा तुझ्या सांगण्यावरनं मी यांच्यावर संशय घेतला होता ना. आता यापुढे नाही. गप्पा बस. संशय घेऊ नको. पण त्या भानूने कसले कपडे घातले ते तरी बघ. हा तुझ्या नवऱ्याने शिवलेले फॅशनेबल कपडे घातले. काय त्यांची थेरच चालली की तरी बघ ना. चल ना वर चल. अगं नेहमी माझ्याकडनं काहीतरी चूक होते आणि मग सासूबाई माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात. मालक तुमचा काय बी दोष नाही, त्यांचा दोष आहे. ते काय बी विचार करतात. अहो पण माझं पण चुकतं ना, काय आता नाही करणार. मालक. बघ 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 काय चाललंय बघ दोघांचं. हा आणि हिनं बघ काय बघ कसला जगामगा घातलाय. भानू तू का ड्रेस घातलायस आणि काय चाललंय? अहो ते ट्रायल करण्यासाठी मी घातला. हा. तू काय मॉडेल आहेस? हा जेवढी सांगितले ना तेवढीच कामं करायची. उगाच आगाऊपणा करू नकोस. ए शोभे आगाऊपणा करायला कोणी सांगितला? मास्टर याने ना. त्याला बोल. हा अरे काय चाललं होतं? खरं खरं सांगा मास्टर या. काय चाललंय? अहो काही नाही, त्या फक्त ड्रेस ट्राय करून बघत होते. तुमचा गैरसमज होतो. हे बघ परत तू खोटं बोलतोयस हा मास्टरड्या. खरं खरं सांग काय चाललंय तुझं. मावशी तुम्ही त्यांना मास्टर डे का म्हणता? तुमचे जावं येत ना ते. तू गप का. मी त्याला काय वाटेल ते बोलीन. तुला काय करायचं? हा आणि मास्टरड्या बोलते त्याला काहीतरी कारण आहे. काय? अगं माझ्या लेकीला बघायला आला. सगळ्यांनी मला सांगितलं मास्टर आहे. मला वाटलं शाळेत शिकवणारा मास्टर असेल. हा निघाला टेलरिंग मास्टर. या गैरसमज करायची जुनी सवय त्यांची. फार चुरू चुरू बोलायला लागलीस हा तू. माझी उलट तपासणी घेतेस काय? बरोबर आहे ना. आजूबाजूला सगळ्या बायातच आयुष्य गेलं. सुंदर सुंदर बाई दिसली की तिच्यावर जादू करायची. चांगला माहितीये त्याला. आई आता तू अति बोलतेस. हा ऐकून घेते म्हणून तोंडाचा पट्टा आपला चालूच आहे तुझा. खरं ते बोलते. तू खाली चल. नाही नाही खाली चल भानू. कपडे बदल आणि काम कर. तू खाली चल. उगाच काही बोलते. करायला जातो एक आणि होतं भलतच. मालक शाळेचा मास्टर खूप मोठा असतो का? हो शिक्षकाला खूप मान असतो. म्हणजे मुलांना शिकवण्याचं काम करतो ना तो. मला पण शिक्षक व्हायचं होतं. शिकवण्याची खूप इच्छा होती, पण परिस्थितीमुळे नाही होता आला. आणि पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्यामुळे मग टेलरिंग येत होतं. टेलरिंग मास्टर झालो. अहो मग आता शिकवा की.
नाही, आता आयुष्यभर टेलरिंग मास्टरच. काय हो, किती वेळा शिवायचे तुमचे कपडे? सारखेच कसे उसवतात? अगं व्यायाम करतो मी. आता बॉडी वाढते म्हटल्यावर कपडे उसवणारच ना. म्हणजे मी काय सारखे तुमचे कपडे शिवतच राहू? नाही ते काम करते आता मोहन भाऊजींसारखं ना टेलरिंग सुरू करते. हा तेच चाललंय ना सध्या. अगं भानू ये. काय म्हणते? काय करते? काय नाही, नेहमीच त्यांनी बॉडी बनवून कपडे फाडायचे आणि मी ते शिवायचे. माधुरीताई, मला ना शिवणकाम येणं गरजेचं आहे. तुम्ही मनीसाठी ना वेगवेगळे प्रकारचे ड्रेसेस शिवू शकतात, जसे मालक शिवतात ना तसे. लग्न झाल्यानंतर तुमच्या बायकोला कळलं की तुम्हाला एवढं सगळं येतंय तर तिला किती आनंद होईल. तसे तुम्ही मालकांना नेहमी म्हणायचं ना, मला शिकवा मला शिकवा. आता शिकवतात ही चांगली संधी तुमच्यासाठी. या मालकांना सांगितलंय शिवणकामाचे क्लासेस सुरू करायला. त्याने सुरू केलं तर तुम्ही याल ना? नक्की आहे ना मी? हो नक्की येणार. पक्के. तुझ्यासाठी तर मी काय पण करेन. नाही नाही नाही, शक्य नाहीये हो. का मालक? अहो असं शिकवायचं म्हणजे नुसते विद्यार्थी असून उपयोग नाही, बऱ्याच गोष्टी लागतात. काय काय लागतं? म्हणजे बघा, आता तो ब्लॅकबोर्ड लागेल, खडू लागतील, सुया, धागे, बटन खूप लागेल. एवढंच ना? हा. ठीक आहे. हो, असं काहीतरी तुम्ही जादू करत जाऊ नका हो. कोणी विचारलं तर काय उत्तर देणार? कोणी काय बी नाही विचारणार. मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला 1 मिनिट बाहेर या. काय हो? या. हे बघा. छान आहे, पण एवढी घाई करायची काय गरज होती हो? मालक तुम्ही ठरवलंय ना, मग कशाला उशीर करताय आता? पण काय आहे, ती शोभाला आपण न साधता करतोय हो, ती चिडेल माझ्यावर. नाही चिडणार, उलट त्यांना आवडेल तुम्ही हे करताय ते. तुम्हाला आवडेल ना क्लास घ्यायला? शिवणकाम शिकण्यासाठी तुम्ही सगळे एवढे लोक इथे हौसेने आलात ना, त्याबद्दल मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय. म्हणजे मला काही खूप येतं असं समजू नका, पण तुमच्यापेक्षा थोडं जास्त येतं म्हणून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. शिवणकला म्हणजे ना खरंच कला आहे. म्हणजे तुम्ही मन लावून केलीत ना तर तुम्हाला खूप छान शिवणकला येईल. म्हणजे जेवणाचं कसं, आपण जितकं मन लावून जेवण करतो तितकं जेवण चांगलं होतं, तसंच शिवणाचं आहे. आपण मन लावून केलं की शिवण चांगलं येतं आपल्याला. तर आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा ह्याला काय म्हणतात सांगा? फुटपट्टी. हा, फुटपट्टी. याचा वापर आपण कशासाठी करतो? मनीला मारण्यासाठी. हा? तिचे 2 फटके पडल्याशिवाय ना कार्टी अभ्यासालाच बसत नाही. नाही, ते बरोबरच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी कशासाठी याचा वापर होतो सांगा? उंचावर डबे ठेवले असतील आणि आपला हात पोहोचत नसेल ना तर डबा पुढे सरकवण्यासाठी पण होतो याचा वापर. हा बरोबर. त्याच्यासाठी पण होतो, पण हे म्हणजे शिवणकलेत कशासाठी होतो? मोजमाप करण्यासाठी. महत्वाचं काय माहितीये का? मोजमाप असतं. हे बघा, 12 इंच. 12 इंचाचं मोजमाप असतं. मोजमाप सगळ्यात महत्वाचं. पहिल्यांदा मोजमाप असतं, नंतर कापायचं असतं कापड, आणि नंतर मग शिवण असतं. तर तुम्ही डायरेक्ट शिवायला शिकवा ना. आज घरी गेल्यावर ना आमच्या मनीला भाऊबीजेसाठी ड्रेस पीस आलाय ना, तो शिवून टाकते. चालेल. एवढं सोपं नसतं काही ते. हो लताताई, कसं आहे, बेसिक गोष्टी आल्या पाहिजे. हा, आता तुमच्या जागी मी असं म्हटलं असतं तर चाललं असतं. कसं आहे, मी होम सायन्स केलंय ना, मला येतं थोडंफार. थोडंफारच येतं ना, मग एवढं कौतुक करण्याची गरज नाहीये. हा, पण थोडं येतं ना, मग कशाला जळताय माझ्यावर? मी कशाला जळीन का तुझ्यावर? कारण मी हुशार आणि सिन्सिअर आहे. हो ना? हुशार नाही, अति हुशार आहे. तुम्ही मला अति हुशार दादा हे काय म्हणतायत मला? बघा तुम्ही. थांबा ना, तुम्ही असं नका भांडायला सुरुवात करू. मला असं कोणावर ओरडता येत नाही, तुम्हाला माहितीये ना मी काय. मालक सांगा, कोणावर ओरडू? भाऊजी ही बघा, घरातली कामं घेऊन आली करायला इथे. अहो वहिनी, तुम्ही भाजी निवडताय, मी इथे शिकवतोय हो. मग त्यात काय झालं? मी घरी सिरियल पाहणं, मनीचा अभ्यास घेणं, जेवण करणं, अशा 3 गोष्टी एकत्र करते. इकडे तर काय फक्त भाजी निवडता ऐकायचंय ना. 2च गोष्टी अशा होतील. शिकवा तुम्ही. बर. तर दादा, लता वहिनीचं जाऊ द्या.
पण या मेकअप किट घेऊन आलेत ते बघा. तू कशाला जातीयस ग मग? मी कशाला जळू? कसला शिवण कामाचा क्लास आहे? तुम्ही ब्युटिशियनला ना एकदाच्या मग. नाही, शिकायला आलंय. शांत बसा. तुम्ही भांडू नका हो, भांडू नका. तुम्ही शिवण शिकण्यासाठी आलायत ना, आपण ते शिकूया. हा, मला सांगा, शिवण शिकण्यासाठी पहिल्यांदा काय लागतं? इच्छा, आणि ती आहे आमच्याकडे. तुम्ही शिकवा भाऊजी. नाही, ती इच्छा तर पाहिजेच. मग ठीक आहे, शिकवायला सुरुवात. माधुरीताई इथे लक्ष द्या ना. शिवणकाम शिकलं नाही तर मदन साहेबांचे कपडे कसे शिवणार तुम्ही? बरोबर बोलतेय भानू. माझं बरोबर लक्ष असतं भानूकडे. तिच्या बोलण्याकडे. आणि तुम्ही लक्ष द्या, तो मोहन काहीतरी शिकवतोय. पुढे बघा, पुढे बघा. समीर भाऊजी, त्यांना मोहन नाही म्हणायचा, का? मोहन सर म्हणायचं. तर आता आपण हे म्हणजे सुईत दोरा ओढण्यापासून सुरुवात करूया. ते तर होता येतो, पुढचं शिकवा ना. बरं, ते पुढचं शिकू डायरेक्ट. तर आता मग आपण एक काम करूया, आपण कापड घेऊया. हा, कापड घ्यायचं. हे बघा, हे आता आपण कापड घेतलं. हा, हे बघा. हा, आता हे साधारण किती मीटर आहे सांगा पाहू? 2 मीटर. 1 मीटर. पाऊण मीटर येते, पाऊण मीटर आहे मोठ्या पड्याचे. मला माहिती ना, मला विचारा. हे बघा, असं अंदाजाने काम नाही चालत, आपल्याला ते मोजावं लागेल. आता मी तुम्हाला मोजायचं कसं ते सांगतो. हे बघा, बघ बघ काय चाललंय मास्टरड्याचं ते. काय हो? काय तमाशा? या सगळ्या बायका आपल्या घरात काय करतायत? अहो, मालक शिवणकाम शिकवताय. ए तू गप गा, चोमडी कुठली. पुढे 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 आपले बोलतीच आहे. अहो मावशी, असं काय करताय? मालक शिकवतात ते चांगलंच आहे ना. तशी बी तुमची इच्छा होती शोभाताईंचा नवरा मास्टर असावा. आता मालक झालेत की मास्टर, हो की नाही ताई? हा हो हो. आणि घरी पैसे जास्त बी येतील. हा, आणि पैसे मिळतील. शोभे, तू हिच्या गोड बोलण्याला भुलू नकोस, कळलं ना? तू गप गा. तुमचं सुरू करा. हो. अरे, तर हे बघा, अगं शोभे, काय? तू चल खाली चल. अगं इकडे पण- नाहीस तू. अगं तुमचा क्लास राहू द्या, चालू राहू दे, चालू हो. राहू दे. हा. तर ऐका, हे जे कापड आहे ना, हे बघा, आता हे कापड इथनं मेजरिंग टेपनी ते मोजायला सुरुवात करायची. हा, तर आज आपण कशाला काय म्हणतात, हे कापड कसं मोजायचं ते शिकलो. हा, उद्या आपण कटिंग शिकूया. म्हणजे आजचा क्लास संपला का सर? हा, हो हो. हा. थँक्यू सर. उद्या क्लासला नक्की या. हा, उद्या आहे क्लास. मदने, अरे भानू दिसतच नाही कुठं. किती छान छान टिप्स सांगितल्या ना दादांनी. बायको बापरे, बायको आली ना, मग त्याला पाहिलंच पाहिजे. अंजली, माधुरी, अगं तुमचे नवरे आलेत बघा तुम्हाला क्लास मधून घ्यायला. कसलं भारी शिकवतात दादा. तुला काहीतरी शिवून सरप्राईज देणार आहे. आणि आता मला कळलं तुमचं टी शर्ट कसे फाटणार नाही. चला मी करून दाखवते तुम्हाला. तू पुढे, मी आलो. लवकर या. हो लगेच. जा, तू पण जा ना, तू पण जा. हा, जा, येतो मी. हा, बघतो, जा तू. माझी होणारी बायको खुश झाली पाहिजे ना, म्हणून मी क्लास लावलाय तुझ्यामुळे. होय. ए, हा काय करतो रे? चालायचंच ग, तू खुश आहेस ना, मग झालं. होय. चल. असा गुलू 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 बोलतोय बघ भानुशी. येऊ दे त्याला, येऊ दे ना, खरंच येऊ दे. बाय. बाय. भेटू. हा, बाय. कुठं चालला? काय सम्या, भानूला इम्प्रेस करायला क्लास लावला ना? नाही,
तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही? हा हे बघा, मला खरोखरच शिवणकाम शिकायचं होतं म्हणून मी हा क्लास लावला. हा हो हा, अरे मी नाही. नमस्कार सर. हो हो तुम्ही गुरु आहात ना आमचे. हो 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 हो. आणि तुमच्यामुळे ना कधी न केलेलं शिवणकाम तरी यायला लागलं मला. तुम्ही कधीच शिवणकाम केलं नव्हतं? नाही ना, हा हा. ती लहानपणी ना झोपलेल्या राजकन्याची गोष्ट ऐकलेली ना, तेव्हापासून सुईची भीतीच वाटायची. बर बर बर. ती आज सुई हातात घेतली आणि शिवणकाम केलं. हो थँक्यू दादा, तुम्ही खरंच खूप छान शिकवता. हो. आणि सॉरी, का हो? ते उद्या येताना फक्त शिकायला येईल, भाजी नाही आणणार सांगा. नाही, चालेल. तर पाया पडते हं परत. हो हो. लता काय डोक्यावर पडले काय? मास्टरच्या पाया काय पडायला लागले? अहो तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. तुमचा जावई तुमच्या इच्छेप्रमाणे शिक्षक झालेला आहे. लोक त्यांचा आदर करतायत, त्यांच्या पाया पडतायत. बघ ना भानू, हिला ना कौतुकच नाहीये. अगं तोंडावर करू नकोस कौतुक, मी पण करत नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हण. काही चांगलं करत नाहीये तो. हे जे काय चाललंय ना त्याचं सगळं बेकायदेशीर आहे, कळलं का? अगं चाळीमध्ये जर क्लास चालवायचं म्हटलं ना तर कमिटीची परमिशन घ्यावी लागते. घेतले त्यानं? मदन, हा पॉइंट एकदम बरोबर आहे, क्लास बंद करायला. मावशी, तुम्ही अगदी बरोबर बोलता. हा मोन्या जे काय वागतो ना ते खूप चुकीचं वागतो. तो आपलाय म्हणून आपण गप्पा बसून नाही चालणार. आपण आधी आपल्या चाळीचा विचार करायला पाहिजे. बरोबर. हो पण सगळ्या बायकांना त्याचा फायदा होतोय. हो भानू, बरोबर आहे, पण रेसिडेन्शियल एरिया आहे ना, इथं कमर्शियल काम नाही करू शकत. ते बरोबर आहे तुझं. हे जे काय चाललंय ना ते बंदच व्हायला पाहिजे. हा बरोबर आहे मावशी, आम्हाला पण नाही पटणार. क्लास बंद झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. झालाच पाहिजे. बरोबर आहे. मास्टर द्या. ए चला या लवकर लवकर. हा. मास्टर द्या, हे सगळं बंद. काय काय झालंय? काय काय झालंय म्हणजे? मोन्या, तू कमर्शियल काम करू नाही शकत चाळीत. आज तुला परमिशन दिली, उद्या दुसऱ्या कोणाला तरी द्याल. अरे चाळ आहे ही. हो ना, आणि एवढ्या सगळ्या बायकांना एकत्र करून क्लास घेणं हे चाळीच्या संस्कृतीत बसत नाही मोन्या. काय रे सम्या? हो हो, काय तुम्ही काय मान डोलवताय? तुम्ही पण तर बिझनेस करता ना चाळीत, तेव्हा तर कोणी काही बोलत नाही. बरोबर आहे, मालक काही बोलत नाहीत ना म्हणून तुम्ही सगळे त्यांना बोलायला आलात. हो, पण मी घरात कोणताच बिझनेस करत नाही. चाळीत करतो, पण त्याची पूर्व सूचना देतो. हो की नाही? हा हा, बरोबर बोलतोय सम्या. अरे मास्टर द्या, हे सगळं सुरू करताना तू पूर्व सूचना दिली होतीस का? नाही ना, मग आता बंद. शोभे सांग त्याला. हो हो जाऊ दे, बंद करा क्लास. चालेल, तुमची इच्छा असेल तर बंद करतो. आता कसं? ठीक आहे, त्यात काय. क्लास जरी बंद झाला असेल ना तरी मालक मास्टर यापासून मास्टर झाली. नमस्कार मिळाला, सगळ्यांचा मान मिळाला. मग एक दिवस शिकवलं काय आणि एक महिना शिकवलं काय, शिक्षक शिक्षकच असतात. आमच्यासाठी आयुष्यभर ते आमचे शिवणकामाचे शिक्षक राहतील. हो की नाही मोहन सर? काय मावशी, तुम्ही खुश आहात ना? तुमची इच्छा पूर्ण झाली. आई चली मदत. आता क्लास खरंच बंद, तसा बंद झालाय. पण तुम्हाला काय बी अडलं ना, काय बी मदत लागली ना तर तुम्ही या मोहन सरांना विचारायला. ते तुम्हाला सांगते. काय मोहन सर? सांगीन ना.